विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख Ram
दिसले पाहिजे. हरी हरि प्राप्ति उपाय हरि प्राप्ति उपाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे पाय हरे प्राप्ति उपाय हरि प्राप्ति उपाय हरे प्राप्ति उपाय हरि प्राप्ति उपाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय देने साधने साधने देने साधने साधने सुटते भवाचे बंधने सुटते भवाचे बंधने भवाचे बंधन संत बिना प्राप्ति नाही संता बिना प्राप्ति नाही संत बिना प्राप्ति नाही संता बिना प्राप्ति नाही ऐसे वेद देते ग्वाही ऐसे वेद देते ग्वाही देने साधने साधने देने साधने साधने सुटते भवाचे बंधन सुटते भवाचे बंधन एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ 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 देने साधती साधने साधती साधने साधती साधने साधती साधने सुट्टी भवाचे बंधन भवाचे बंधन भवाचे उडीला हरि प्राप्ति से उपाय खाली म्हणा खाली 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 म्हणा लई वर जा बोला नाना बोला बोला ओ नाना हरि प्राप्ति से म्हणा तुम्ही या
हरि प्राप्ति शिव पाय हरि प्राप्ति शिव पाय हरि प्राप्ति हरि Baba
हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तिने साधते साधन्य तुटती भवाचे बंधन संता विना प्राप्ती नाही संता विना प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही तिने साधती साधन तुटती भवाचे बंधन एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ तिने साधती साधन तुटती भवाचे बंधन महायोग पीठे तटे भीमरत्यावरं पुंडरीकाय दातुं मुनिः समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमः पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमः दोसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कधे गावे सारो कधे गावी सारो आत्मरूप गणेशो स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान दिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जनी दिवाची या जगत उद्धारा लागी धरिला अवतार मिराविला बडिवार सीताईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जनी देवाची विठ्ठल विठ्ठल
ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुराजवैर्यं मुमुक्षाणां ज्ञानदानैक्यरक्षं गुटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं विठ्ठल विठ्ठल हरिप्राप्तीसी उपाय धरावी संतांचे ते पाय तिने साधती साधन तुटती भवाची बंधन प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका मायपन्न प्रभू रामचंद्राचं अवतीर्ण कार्य हनुमंतरायांची हनुमान जयंतीच्या औचित्य साधून आपल्या या 4 गावाच्या शिवावर या ठिकाणी आपण प्रभू रामचंद्रांचं रामायणाची कथा आपण या ठिकाणी श्रवण करतो आहोत. त्या अनुषंगानं अचानक आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा असं एकादशीच्या दिवशी हे अचानक कीर्तन ठेवलं. ज्या सज्जनाच्या माध्यमातून बऱ्याच दिवसाची त्यांची इच्छा होती, बाबा आमच्या परिसरामध्ये कार्यक्रम तुमचा व्हावा. आता बाबा सुट्टीचा आहे, सुट्टी असेल तर बाबाला कीर्तन जमतात, नाही तर मग संध्याकाळी वेळ नाही मिळत, 7 ते 9 ला वेळ नाही मिळत. पण त्यांनी सांगितलं बाबा तुमच्याकरता 8 ते 10 करू. म्हटलं हरकत नाही ना, आपल्या लोकांकरता आपण जर हाडाची काढत लोकांकरता तर बघूच राहिलो रोज. हो आता इतके घसे बसू सर टांगा पलटी होईस तर कार्यक्रम चालले लोकांकरताच ना. हो पाडव्याच्या आधीपासून कार्यक्रम 1 दिवस घरी नाही, आज 10 दिवस घरी नाही, रोजच कार्यक्रम उठरे चिंता आज झाला. पाणी बदल, खाण्या बदल, राहणं बदल, रात्री जायला 2-2, 3-3 वाजतात. हरकत नाही, पण चला तुमच्या संतांच्या सर्वांच्या या ठिकाणी दर्शनाचा योग आला. ज्यांच्यामुळे आला असे आमच्या हरिभक्तपरायण प्रेमाची मूर्ती कैलास महाराज कटारे. आता हे तुमचा सर्व परिसर नामधारकांचा आहे म्हणून त्यांना बरं वाटलं. लय दिवसाची वरलिंग काही झाली नाही, चांगली वरलिंग करून घेऊ. पण चला नक्कीचे लग्न त्याला 1700 लिखले राजे. अचानक म्हणलं का आता परिसरात आपल्या ढिंगीला सुद्धा कार्यक्रम चालू आहे. त्या अनुषंगानं आपली सगळी गायनाचार्य मंडळी वाजवणारे थोडस मागं पुढं होत असतं, हरकत नाही, काय हरकत नाही. म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा. आज एकादशी आहे आणि एकादशीचं महत्व काय असतं, कशासाठी एकादशी तुम्हाला आम्हाला दिली याचं महत्व जरी अभंगात वर्णन करत नसलं तरी पण एकादशी त्याच्या करताय. काय करता, हरिप्राप्ती करता हरिदिनी आहे. आज हरिदिनी म्हणतात ना, हरिप्राप्ती करता हरिदिनी आहे. मग हरी जर प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागत, त्याचा उपाय नाथ बाबा अभंगात सांगतात. विठाला प्रत्येक जीव माणसाच्या जन्माला आला आणि माणसाच्या जन्माला आल्यानंतर माणसाच्या जीवनाचं ध्येय एकच आहे, माणसाच्या जीवनाचं टार्गेट एकच आहे, तो संसार करतो हा भाग सोडून द्या. संसार करता करता कबरात गॅप पडू राहिले, गुडघे ठणकू राहिले, हो तरी पण त्याचा संसार चालूच आहे. आता निम्या शिन्या गावऱ्यातच स्मशनात जायच्या पाळी आली तरी पण त्याचा संसाराला काही कमी कायची, फक्त परमार्थाची कमी आहे. परमार्थाची बी आता कमी नाही. बाबा 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 लय परमार्थ चाललाय. आता शिवपुराणाला 50 लाख तर भागवत पुराणाला 10 लाख, लय परमार्थ चालला. पण परमार्थ का करायचा, कशा करता करायचा, परमार्थाचा हेतू काय हे जर कळालं नाही ना, साप निघून गेला फरफटीला जोडायचा धंदा आहे. विठाला विठाला जर आलेल्या जन्माचं सार्थक व्हावं असं वाटत असेल, जन्माला आल्याचं सार्थक व्हावं असं वाटत असेल ना, तर त्याच्याकरता संताला शरण जावं लागतं. आयऱ्या गैऱ्या खांड्या पांड्याला जर शरण गेलं ना, चुकली यावर मा फेरा पडे, चुकली यावर मा फेरा पडे.
शेवटची पाळी एक मनुष्य जन्म शेवटची पाळी आहे बर का. आता हे जन्म असा आहे माणसाचा जन्म असा आहे ठरवलं तर पशु का होत है पनैया मनुष्य का कुछ ना होय नर अगर करनी करे तो नर का नारायण होय जर नहीं करने करे यमाचा पावोना प्राणी होय यमाचा पावोना प्राणी होय प्राणी होय हरी विना जाना नरकाची मैदाना हरी विना जाना नरकाची मैदाना यमचा पावोना प्राणी होय यमचा पावोना हरिपाठ घरादाराचे नाट्य पोराशी पाठी काय सांगतात ज्ञानोबरा इथं हरिविना जन्म नरकाची पै मग आता माया सगळ धरा बुवा सगळ धरा हरी किती जणाला माहिती ना कीर्तन करणं सोपं आहे वा वाजिणारे भेटन माऊली बुवा तो दगड उचला तिथं बुवा पडेल आता लय खंडीखांड झाले महाराज व्हायचे हाव लय आग लागली महाराज लोकायला आता चांगले चांगले वाजिणारे ना इकडं पार्ट बदलून टाकलं त्याला वाटतं त्याच्यात काही पडेल नाही अरे त्याच्यात लय काही आहे पण तुला घेताना येत वाग सोडून दे हो माणसाच्या जन्माला आलो की नाही माणसाचा जन्म संसार करू नये असं आपल्या संतांचं म्हणणं नाहीये त्याची संसार करा पण संसार करता करता कशाला आलो इकडे घटलो कशाला याचा विचार व्हायला पाहिजे आलाची कोटणीया जाशील कवण्याऱ्या टाया घरदार तुझे नोव्हे अवघी लटकीच माया मनाला लय गोड लागत आहे पंचम मध्ये आ बाबा बाबा लटकीत माया याला सुटाना सांगणाऱ्याला माया सुटाना ऐकणाऱ्याचा प्रश्न सोडून देते माया सोडूनच इथे येऊन बसली जन्माला आलो जोपर्यंत जन्माला आल्याचं सार्थक जीवाला कळत नाही मायबाप खऱ्या परमार्थाला सुरुवात होत नाही असं किती कर अय मला लय येत आहे बाबा 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 मला सारं येत आहे पण जे यायचं ते येत नाही मला सारे राग पाठी तुकोबराच्या भाषा मी जास्त आपल्या गाडीत नाही जास्त आपल्याला प्रमाणात जाऊ नका राग आळवितो नाना काय गातो त्या काळाना वर करोनिया तोंड हाका मारी तो प्रचंड अरे सारं करतो पण मराच्या टायमाला जे येईल ते करतो का मराच्या टायमाला मालकंश येणार नाही मराच्या टायमाला सूर्यकंश येणार नाही 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 तोडी येत नाही भैरवी येत नाही किड बर का किड तोंड वाचून जावं लागत आहे आणि जर तोंड वाचून जाऊ नये असं वाटत असेल डोळे फाडून जाऊ नये असं वाटत असेल तर संताला शरण जावाच लागत संताशिवाय देव कळू शकत नाही देव संताच्या मुठीत आहे देवाच्या बापाला सुद्धा देव कळाला नाही तुझ्या नामाचा महिमा तूच न कळे मेघ श्यामा जर देवाला देवाच्या नामाचा महत्व कळत नाही तर तुम्हाला आम्हाला काय गाजर घेऊन बसले परब्रह्मराम वशिष्ठा शरण आता रामनवमी झाली की नाही का त्याच्याशी चालू आहे की नाही 99% बुवा गैरहजर या गोष्टीला 99% माऊली आणि माणिक महाराज राहून गेले गुरुवारी हरिभक्त परायण माणिक महाराज गायवट अण्णा वाल्मिक महाराज
आमचे अण्णा या ठिकाणी या परिसरामध्ये कार्य करतात. माझं असंच राहत कटारे महाराज, एकदा गाडी हायवेला लागली का खाली उतरतच नाही. मला कोणाचे नाव घेता येत नाही. आमचे साऊंड सिस्टीम वाल्यानं चांगली साऊंड सिस्टीम दिली, ते बी राहत ध्यानातच नाही राहत. माऊली काय करावं आता. आम्हाला असं वाटत एक कार्यक्रम उशीर चालू होतो, हे एवढे उठत बसत घर पुसत आले, याच्या काहीतरी पदरात पडलं पाहिजे असं माझी तळमळ राहते. बाकीच्या बाची मला माहित नाही तर आपा गुड खायले मी मागच्यात ना मी फाड 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 फाड. सासू सुनाच्या गप्पा ऐकता ऐकता आणि विनोद ऐकता ऐकता जिंदग्या झाल्या लोकांच्या. एवढा खालच्या विचाराचा माणसाचा जन्म नाहीये मायबाप. माणसाचा जन्म अनमोल अशा प्रकारचा आहे आणि त्या जन्माचं सार्थक करायचं आहे. बघा बर का, माणसाच्या जन्माला आलो ना इतर योनीच्या ठाई हा विचारत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. यायला कळत काही माणसाचा जन्म म्हणजे गधड्याचा कुत्र्या मांजराचा जन्म नाही बर का. जन्म घालून येवाया, जन्म घालून येवाया, जन्म घालून येवाया, जन्म घालून येवाया. वाची हो तमकाया, मानवाची हो तमकाया, तमकाया, जन्म घालून येवाया, जन्म घालून येवाया. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. सुंदर अशा प्रकारचा माणसाचा जन्म मिळाला ना, या देहात जोपर्यंत आत्माराम आहे ना तोपर्यंत त्याची ओळख करून घ्या. जोपर्यंत आत्मारामाची ओळख होत नाही ना, किती संसार केला किती टिचित केला. 14 चौकडी लंकापती सुद्धा भेड्या कात्रीत गेला. इकडे भुरसंडी सारखे सुद्धा गेले बर का. वा इड चालत नाही यंगरडपणा पारमार्थामध्ये. इथं नम्र झाला होता, इथं नम्र व्हावा लागत. इथं चुराणी मिराणी कोण देईन पाणी. अनुकुळी मुडेल पण वाचणार नाही. तुलीच आहे कोणाचं काय जाईल. यंगरडपणा परमार्थात चालत नसतो. परमार्थामध्ये जीवाचा जर उद्धार करायचा बर का, 1400 वर्षाचे तपस्व्याला सुद्धा इथं नाही बर का गाणा घासावा लागलाय. मरेल माणसं जिवंत करीत होते बर का अण्णा. मरेल माणसं मरेल प्यारलेची नाही बर का, मरेल. पण माझ्या मुक्ताईनं सांगितलंय, माझ्या मुक्ताईनं सांगितलंय काय सांग देवा, लई वाघ मारायचं नाही बरं का. इड तुमच्यासारखे लई भेंड्या कात्रीत गेले. इड बाबा नदीचे पाणी रे गाड्या मोठे ओढी भल्या भल्या पोहणाराना उलथून पाणी दे. चालत नाही बर का सांग देवा. तुम्हाला सुद्धा एक दिवस मरा लागणार आहे, तुम्हाला सुद्धा काढी लावा लागणार आहे बर का. लई अंगरटपणा करायचा नाही परमार्थामध्ये. मारला येत मारला येतं, काही गाजर येत नाही तुम्हाला. तुम्हाला मराच्या टायमाला काहीच येत नाही. मराच्या टायमाला यायची गोष्ट आहे ना, आधी जाते वाचन मग जातो प्रांतीला. काय दगड करशील का विठाला विठा. माझ्या मुक्ताईनं चांगदेव महाराजाला सांगितलंय, माझी मुक्ताई मुक्ताई अरे 6 वर्षात करू चांग देव योगी याना तिला मानले रे गुरु. ज्यावेळेस चांगदेव महाराज कळालं, पैठण क्षेत्रामध्ये टोणग्याला कळालं बरं काही. कोणाला कळालं?
टोनग्याला कळालं माणसं मेले होते का तेव्हा? का गोदावरीत गेले होते. पण अशीच यंगराड जात, लय यंगराड जात माणसाची, समजून घ्यायला तयार नाही. नाही रेड्याला कळालं हो, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व जिजांच्या हरविला, शांती रूपे प्रकटाला ज्ञानोबा माझा. त्यावेळेस ती वार्ता कुणी आला असं ना तिथं दर्शनाला, त्याची लाखानं होती. कोबडी जने बच्चे घने आगे पीछे था, आधे उठाई बिल्ली आधे उठाये घर. कोंबडी तशीच कॉक 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 कॉक. काही मांजरीन नेले, काही घरीन नेले, कोंबडी माग कोणी रडायला राहिलं नाही. आम्हाला वाटत माय एवढे गाजर कोणी माग उसाला रिकामा नाही. हा कलियुगाचं वातावरण बरं का. आता आमचे मंदिर आम्हाला बांधून ठेवायची पाळी आली, मागची भांडण देवा म्हणून अवघड खेळे. मग चांगदेव महाराजाला सांगितलं पुन्हा तरी, त्यांच्या निरोप गेला. पैठण क्षेत्रामध्ये रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. काही सांगायच्या चाटामारीच्या लोक, काही ऐकत येतं मी कुठून काही घेऊन येत्या. पण ज्यावेळेस चांगदेव महाराज फुलतंब्यामध्ये आले आणि फुलतंब्यामध्ये हे कार्यक्रम चालू होता, अण्णा हे मडे उकराचा धंदा. पैठण क्षेत्रामध्ये न्यायपत्र नाही मिळालं म्हणून हे चारही भावंड दर कोस दर मुक्काम दर मजल करत 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 फुलतांब्याला आली. मग ताई सांगते, ज्ञान दादा आल्या मार्गाने परतीनं जाऊ आपण. पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात नाही, मग ते दर्शक आपल्याला असं पलटून जाऊ, दुसरीकडून जायचंय. संत येतात ना, एका कार्यार्थमा गत्यम कोटी कार्यम चकार करण्याकरता संत येतात. संताचं कार्य उद्धाराचं आहे आणि संताला कितीतरी जीवाचा उद्धार करायचा पडलेला आहे. म्हणून त्यांनी थोडं झटकन मारला आणि फुलतंब्या मार्गे निघाले. गेल्यानंतर तिथं मरेल 6 महिन्यापासून मरेल लोक होती. किती महिन्यापासून? त्याला तूप चुळू टेकून झाले होते लोक. आणि मग ते सगळेचे सगळे 6 महिने असा पटांगण होतं. त्या पटांगणात ते सगळे मडे पडे. माझी मुक्ताई, ज्ञानदादा, निवृत्तीदादा, सोपान काका निघाल्यानंतर मुक्ताईनं काय केलं, मरेल कुत्र होती एक, त्या कुत्र्याचं हाडून उचललं आणि साऱ्या मड्यावरून उचलून फेकून दिला असं ओवाळून. सारे मडे उठले ना. हे जे माग होते ना जाता धराला, ये मागचे तुक्कड बाबू, त्याला वाटलं अरे बापरे, त्याचे 3 गेले 5च राहील. त्याला पाहिलं अरे बापरे, आपल्या गुरुपेक्षा श्रेष्ठ बदलायला काही हरकत नाही. मग त्या सगळ्या शिष्यांनी नंतर 8 दिवसांनी यायची समाधी उत्थान झाली चांगदेव महाराजांची. आणि समाधी उत्थान झाल्यानंतर त्यांना पाहिलं का रे 6 महिन्यात काही कोणी गेलं नाही का आपल्याकडे. म्हणे बाबा तुम्हाला एवढे मडे उठायला 6 महिने लागायच्या. ती एवढी बोरगी होती, शेवडी बोरगी. हा नाही कळत ना, ते वर्म कळत नाही ना. हा ते मड्याकडेच पाहते, आकाराकडेच पाहते. हे सगळे चमडे परीक्षक लोक हे चमड्याकडेच पाहणारे. एवढी पोरगी होती आणि त्या पोरीनं काय केलं म्हणे, कुत्र्याचं हाडू घेतलं, वळून फेकलं. सगळे लोक उठून गेले. म्हणे बाबा मग टाकाटलं. ज्ञानी माणसाला लय लवकर कळत बरं का, जर समजून घेतलं तर. नाही तर 5 पिढे फायदे ना, तिकडेच मरत येत. मग कळालं अरे आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ असला पाहिजे म्हणून पत्र लिहिलंय. ते मला एवढं बोलायला वेळ नाही, मला मुद्दा सांगायचा आहे. सांगितलंय, पाठवलंय आळंदीला. गेले हे घेऊन शिष्य लोक तिथं, आमच्या गुरुला तुमच्या भेटीला यायचंय. त्यांनी म्हणे खुशाल येऊ दे ना, आम्हाला काय मागण पुढं बसही रड, आम्हाला काय तुम्हाला संत भोजन द्यायचं का तुम्हाला वटकन लावायची, आम्हाला काय करायचंय, तुम्हाला यायचं येऊ द्या. दिवस ठरल्यानंतर चांगदेव महाराज निघले. पण ग जातो का? नाही. नवल अहंकाराच्या गोटी विशेष लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोबे कंठी नाना संकटी नाचावी. लाखा पोरं त्या शिष्याला सांगून दिलं, आपल्याला उद्यापासून प्रस्थान करायचंय. टँकर कोणा घ्यायचं, पंक्ती कोणाला द्यायच्या, तुम्ही तुमचं ठरवून घ्या. आपल्याला निघायचंय आळंदीला. निघाले पण काही जात का ग, वाघावर बसले. आता एवढं सगळा प्रकार घडून सुद्धा गच राहायला पाहिजे की नाही.
पण कमी नानाला लय वळवळ राज. आबा बाबा बाबा मला येत आहे काय गाजर येतं तुला राजा. वाघावर बसले, सापाचा चाबूक हातामध्ये घेतला आणि निघाले. आळंदी जवळ राहिली. सिद्ध बेटावर महात्मे राहत होते. ज्ञानोबा तुकोबराय निरोप कळाला तर महात्मे भेटायला येत आहे. गावामध्ये येतात. सिद्ध बेटावर चारही भावंड गावामध्ये येतात. गावात आल्यानंतर पहाटेचा प्रसंग आहे. त्या एका भिंतीवर ऊन खात बसलेली ही चारही भावंड. आणि मग त्या ठिकाणी निरोप आला का चांगदेव महाराज तुम्हाला भेटायला येत आहे. ज्ञानदादा म्हणतात, मुक्ताई म्हणते दादा कसं जायचं रे. शिष्यानं सांगितलं वाघावर बसून येईल, हातामध्ये चाबूक आहे सापाचा. दादा कसं जायचं. त्यानं सांगितलं तुझी इच्छा काय. त्यांनी सांगितलं जसं आहे तसं चालायचं. दगडावर बसलेले ते भिंतीवर चालविली दड भिंती हरविली चांगयाची भ्रांती. ज्यावेळेस ती भिंत येताना पाहिल्याबरोबर चांगदेव महाराजाचा वाघ पुढं पळाला आणि साप पुढे गेला. बिळात कळालाच नाही. ज्यावेळेस ती समोरून भिंत बघितल्याबरोबर वाघावून खाली उडी मारली. साप फेकून गेला आणि गरबड्या लोळत चालले. गरबड्या कोण 1400 वर्षाचा महात्मा चांगदेव महाराज गरबड्या लोळत चालले. गरबड्या. मुक्ताई म्हणते चांगदेव महाराज आजूक ग गेला नाही का तुमचा. अरे माणसं जिवंत करणं काही तुम्ही करत नाही. वाघ नाही मारू राहिले कारण विधीमध्ये तुम्ही हस्तक्षेप करू राहिले विधात्याच्या. कारण देवाला ही सृष्टी संपवणं आहे, निर्माण करणं आहे, तिचं पालन पोषण करणं आहे. ज्यावेळेस गरबड्या लोळायला लागले चांगदेव महाराज जवळ आले. मुक्ताई म्हणते धर्म बुडव्याला धर्म बुडावला, खरा धर्म सोडून दिला आणि जगानं मला मानावा एवढ्या करता परमार्थ मोठ्यापणाचा रोग लागलाय. यायना धर्म बुडावला. खरा धर्म याची आमा करणे कामा बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे ज्या धर्माच्या नादी लावलाय समाजाला. सत्कर्माच्या गप्पा मारता 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 समाजाला आम्हाला मानावा आम्ही तुमचे गुरु पडा आमच्या पाया. गुरु व्हायचे हाव, महाराज व्हायचे हाव. समाज मारा का तिकडे काय घेणार समाजाशी आम्हाला. हा नाही नाही नाही. आणि मुक्ताबाईला ज्ञानदादा सांगतात मुक्ते अरे असं करू नको. तपस्वी महात्मा आहे. अरे तो अनन्य भावानं शरण आला ना. ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेलं आहे ना जो मद भय अनन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण या लागी शरणांगता शरण मी ऐकू. अरे तो आपल्याला अनन्य भावाला शरण जाऊ याच्या आधी त्यानं लोकांच्या खंदुऱ्या खाल्ल्या असत, घरी कोंबड्या पिळून खाल्ल्या असत, 2-4 लिटर दारू पिली असत. धाव दे पिऊ दे ना. माग काय झाले पाहू नका. अरे देना सोडून ते जर पाहत बसलं तर वाल्या कोळ्या सुद्धा बदलला नसता. मागचं भूतकाळ पाहत बसला असतं तर बदलला असता का नाही. मग दादा तुमची काय इच्छा आहे. दादांनी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं मुक्ते अनुग्रह कर. या लोकांना अनुग्रह माहित नाही. अण्णा कुठून आलं कानू कुठून आलं कमी अंगातच येतंय बाहेरच व्हायले. मेंटल खोपडीच्या काय डोक्यावर पडेल काय तुम्ही. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे काय सांगू राहिले. संत लागतात, संतांचे अभंग लागतात. संतांच्या अभंगावर कीर्तन करायला गोड वाटत आहे. संतांच्या परमार्थाला काऊन रोग येतोय. आमच्या खिशातलं आहे काय ते का गोटीच्या बोचं मत आहे. कुणाचं मत येते. अरे ज्याच्या जीवावर तुम्ही बायका पोरं पोसू राहिले ना अरे त्यांचं मत येते. आम्ही बोललं की लई करायला लागत आहे लोकांना. काही घेणं नाही. इतगाव तेचगाव फिरणाऱ्याला 40 गाव. तुमच्या परिसरात तारखी मिळालाच पाहिजे इतक्या खालच्या विचाराचे आम्ही नाही. पण जे सत्य पवित्र निर्मळ आहे ते समाजाला सांगायला पाहिजे. समाज ऐकन नाही तर तिकडेच मरण. समाजाचं काय घेऊन बसले लोक. म्हणजे 5,000 द्या पण त्याला जाणार गोखंडी बसाला. आणखी 2-4 एकर काही इकाना तुमचं गाव दरवर्षी आम्हाला घेणं काय त्याच्याशी. मुक्ताबाई अनादी काळाची असलेली परंपरा म्हणतात तिला.
काय आलं म्हणजे परंपरा गाजर कोट्यावधी लोकांच्या गळ्यामध्ये माळी त्याला का विमान आले का नाही याला कोरोनात तर कितीतरी माळ करेना महाराज लोकांना माळी काढून फेकल्या फाशी घेऊन मारायला पाहिजे होत होता माळ काढापेक्षा काय तू राहून बी काही झालं नाही भुईफोड काय केलं तो येऊन मग मुक्ताबाईने अनादी काळाची असलेली परंपरागत जी गोष्ट आहे ज्ञानदेवा म्हणे मी चाले सद्गुरूंना केले कोढे माता हात ठेवून पुढे बिजाची वाहिले याला परंपरा म्हणतात या रीतीनं जर आपल्याला नाही मिळालं ना तोपर्यंत उद्धार होऊ शकत नाही आणि मग चांगदेव महाराजाला बसवल्यानंतर मुक्ताईने अनुग्रह केला कृपादान केले संती कल्पांती ही सरेना कृपादृष्टी केली हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी मार्गी लागले चांगदेव महाराज संताच्या रीतीनं चला संताच्या मार्गाने चला मनमार्गे गेला तो तिकडे धडकला तो इकडे येतच नाही संताच्या संगती मनो मार्ग गाते संताच्या संगती मनो मार्ग गाते संताच्या संगती मनो मार्ग गाते संताच्या संगती मनो अग्रवती मध्ये येणे बंदे अग्रवती मध्ये येणे बंदे हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे संताच्या संगती मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपती येण्याची पंथे दुसऱ्या मार्गाला गेला ना तोंड वासूनच जावं लागेल अन्य साधना चालत नाही इथं त्या रीतीनं जावं लागत ज्या रीतीनं रामकृष्ण पंत क्रमी याला अरे ज्या रीतीनं राम गेले ज्या रीतीनं कृष्ण गेले ना नाही महादेव बाबा ज्या रीतीनं गेला ना त्या रीतीनं चालावं लागेल चांगदेव महाराज बसल्यानंतर घंटा निघून गेल्यानंतर रीतीनं सांगितलं हे लाख जे होते ना बाकी संचे मागचे वटकन हे लाखो होते ते सगळे पाहू राहिले आणि आपल्या गुरुला काय झालंय त्याच्या अंगात आलंय लाखो पाहत होते ना ते हो सात्विका भराने रोमांच सात्विका भराने रोमांच वेदाचं जीवन येऊ लागे स्वराचं जीवन येऊ लागे काव्य तो धरारी स्वरूप देखे नेत्री काव्य तो धरारी स्वरूप देखे नेत्री काव्य तो धरारी स्वरूप देखे नेत्री काव्य तो धरारी स्वरूप देखे परंपरेचा परिणाम हा शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात माझ्यावर जनार्दन स्वामींची कृपा झाली मला असं झालं 25 वर्ष झाली मी गुरु केलं सांग म्हणला तर विमान यायचंय नाही आला गुरु गावाचा चोऱ्या करी शिष्याना दिलं माशे धरी काय करते त्याला मार्का गुरुन रडका चला दोन्हीचा बोध वाया गेला 1 घंटा निघून गेला घामोघाम झाली चांगदेव महाराज अंगावरचं वस्त्र पूर्णपणे ओलं झालं डोळ्यातून गळा अश्रुधारा वाहायला लागल्या नेत्री अश्रूची या धारा कुठे रोमांच शरीरा परिपूर्ण देह रोमांचित झाला चांगदेव महाराजाला कळून राहिलं काय चाललंय म्हणून गौड बंगाल 1 तास निघून गेला करता देहाचा विसर पडला ध्यानी ध्याता पंढरी राया 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 ध्यानी ध्याता पंढरी राया
राया मना सहित पडले काया झाला पंढरी राया मना सहित पडले काया झाला पंढरी राया मना सहित पडले काया झाला पंढरी राया मना सहित पडले काया चांगदेव महाराजांना आता परिपूर्ण देहाचा विसर पडला. मुक्ताई सांगते चांगदेवा आता उठा. हलवलंय चांगदेव महाराजांना, हलवल्या बरोबर जागा केलं, देहावर आणलं देहावर. आणि देहावर आणल्यानंतर ज्यावेळेस चांगदेव महाराजांनी डोळे उघडल्या बरोबर परिणाम परमार्थ केलं. काही परिणाम हवा का नाही? तिखट भाजी खाल्ली तर परिणाम होतो का नाही तुमच्याकडे? तिखट भाजी खाल्ल्यावर उचाल का पटाक, उचाल का पटाक, उचाल का पटाक, बरोबर आहे ना? कांदा कापल्यावर डोळ्याला पाणी किती महिन्याने येतं? ताबडतोब येतं का नाही? या उघड्या बाहेराला हात लावला तर झटका किती महिन्यानं बसतो? ताबडतोब बसवतो ना. मग परमार्थ करता करता उशा पायाला अगरबत्ती लावायची पाळी आली, झटका कधी बसवता? आम्ही बोललो की लई करायला लागत आहे लोकाला. आमचं काय तुमच्या बांधाला बांधाय का? तुमचे कांदे आम्हाला न्यायचे तिकडे. काय करायचंय आम्हाला? जे खरं आहे, सत्य, पवित्र, निर्मळ आहे ते सांगायला काय हरकत नाही. मग चांगदेव महाराजांनी डोळे ज्यावेळेस उघडले ना, चांगदेव महाराजांची वाक्य चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्तायेचा. काय म्हणाले चांगदेव महाराज? चांग देवा म्हणे आजी मग 14 वर्ष काय गणगोळ्याच उघडल्या का? चांग देवा म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 6 वर्षाचं लेकरू जर गुरुस्थानी असाल, काही आहे सन्न त्याच्यात वर्म का नाही? कळू नाही का? आजच्या लोकायला कळू नाही? सांगायचा धंदा तर काय चाललाय? कळू नाही? शास्त्राच्या बाहेरच्या गोष्टी की या. आता मी कवाचं भुकू राहिलो या कथापासून, हे बाहेरचं आहे का माय बागलातलंय का? यायचंय साधू संताचं आहे ना. आणि ते चांगदेव महाराजांना ज्यावेळेस परिपूर्ण अनुभूती आली त्यावेळेस ते सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात, हरी प्राप्ती शिव बाया हरी प्राप्ती शिव बाया हरी प्राप्ती शिव बाया हरी प्राप्ती शिव बाया पहिल्या चरणात सांगतात हरी प्राप्तीसी उपाय. तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. इतका सोपा परमार्थ असताना सुद्धा माणसाला अवघडत जायची सवय. ती गोष्ट हाताने करायची नसते, ती गोष्ट पायाने करायची नसते.
मुखाना सुद्धा ती गोष्ट करायची नसते आणि वाच्यवाणीचं साधन सद्गुरूंना देत असतात. मुक्ताईनं काय सांगितलं असेल त्याला, आता राग येऊ नका देऊ तुम्हाला, काय राहत मी बोलतो पण ते होतच ते गेलं तरी जाऊ दे, आवरून घेतो जाऊ दे. खरं बोललो का लय लागत आहे द्यावा, सख्याला राग येतो खरं बोललो का. अरे हे रिकामे धंदे आतापर्यंत करत आलो आम्ही. त्रिवेणी संगमी नाना निर्दे प्रमे, त्रिवेणी संगमी नाना निर्दे प्रमे, त्रिवेणी संगमी नाना दादा प्रमे, त्रिवेणी संगमी नाना दादा प्रमे. नाही नानी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नानी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नानी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नानी तरी ते व्यर्थ. हरी मुखे मना, 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 हरी मुखे जप तप कर्म क्रिया नियम धर्म, बरोबर आहे ना, कमा प्रमाण आहे. होम हवन जप तप तीर्थयात्रा हे करणं सत्कर्म आहे. आमच्या भारताची जी संस्कृती आहे तो परमार्थ नाही. मी 100 वाऱ्या केल्या त्याला परमार्थ म्हणते का? 100 वाऱ्या केल्या आणि गचकलंय. तुमच्याकडं पीठ झाकी द्या ना, पीठ झाकी द्या का नाही? आपण एका जिल्ह्यातले पीठ झाकल्यावर मग 100 वाऱ्या केल्या, मग कोणते बाई यायला पाहिजे? विठ्ठलाची यायला पाहिजे ना. ये द्या का विठ्ठलाची बाया द्या, वाकडे तिकडेच ये द्या. मग वाकडे तिकडे काऊन येते? वर्म चुकलं, वर्म चुकलं माय बाप. आणि वर्म संताच्या मुठीमध्ये आहे. म्हणून नाथ बाबा सांगतात, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संत मरून गेले ना, आमच्यासारखे पुढे धडकले. संत राहिले कुठं आता? आता का खरं आहे का? आता मी त्या धुळे जिल्ह्यात गेलो होतो आता परवा दिवशी. आता का खरं आहे का? आणि ते ज्ञानेश्वर महाराज होते, ते तुकाराम महाराज होते. आता कलियुगाला, कलियुगाचे लोक काय पायानं चालू राहिले ना, कमुंडक्यानं चालू राहिले. रामाच्या काळातला सूर्य तसाच आहे, कृष्णाच्या काळातला सूर्य तसा आहे, पाणी तसं आहे, हवा तशी, जमीन तशी, सारं तसं तसाच आहे. कलियुगामध्ये काय झालं? माणसाच्या टकुऱ्यात फरक पडला, बाकी काही नाही झालं. परमार्थ सुद्धा पोटा करताच चाललाय. परमार्थ काय करता? काट्याचं लग्न होऊ दे, माया बोरला पाणी लागू दे, माई माडी भाऊ दे, याच्याकरता परमार्थ राहतो का? उद्धारा करता परमार्थ राहतो. तुका बरं सांगता काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, त्याला उद्धारा करता परमार्थ लागतो आणि आम्हाला काट्याचे लग्न व्हाया करता लागतो. जमीन आसमानचा फरक पडला ना. अरे धकाचा तर साऱ्यालाच आहे. कोणी इथं आईच्या पोटातून जन्माला आला त्यानं काय छातीवर शिक्का मारून आला का? मर नाही सकता. मरायचं तर साऱ्यालाच आहे ना. मग जर मरायचं सगळ्यालाच आहे तर मग संतांच्या रीतीनं मरा ना. त्या परमार्थ केला, त्यांच्याजवळ रिझल्ट आहे का नाही? त्यांच्याजवळ उद्धाराच्या पावत्या आहे का नाही? का नाही? मन माझे मरून गेले, मन माझे मरून गेले, माझे मरून गेले, मज केले अमर, मन माझे मरून गेले, मज केले अमर, मन मज केले मरून गेले, मजला केले अमर, बीज भाजून केली लाहीन आम्हा जन्म मरण. आम्ही गाऊन तोंड वासून चाललो. मी आता आतापर्यंत 1000 कीर्तन केले का? विमान यायचं का मला यायला? परमार्थ संतांच्या रीतीनं व्हायला पाहिजे. संतांच्या मार्गाने जर गेलो ना, निश्चित निश्चित याच देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. तरी रे मना तू
विश्वास धरावी तरी रे मना तू विश्वास धरावी तरी रे मना विश्वास तरी रे मना विश्वास या नामे अखंड राम नामी हृदयी धरी रे 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 अखंड करी जप अखंड करे ना जप अखंड करे जप अखंड टाळ्या वाजव यायच्या करता कळालं का कळालं आमच्या घरचं एका गोठीच्या बॉच आहे जप ऐसा करी अखंड अखंड गायला म्हणत्या अखंड हरिनाम सप्ताह खायला बंद झोपायला बंद अखंड कशाला म्हणतात जप ऐसा करी वा एवढ्या करता भुकाचं काम आहे आमचं आम्हाला काय घरी बायका पोरं झोपू द्याय ना का नाही ना बघा असा जप जीवनामध्ये पाहिजे घरी रे मना हा या विश्वास जर नसेल ना काही गावाला भेटणार नाही हा हा नावाशिवाय उद्धार होऊ शकत नाही नाना साधनांच्या करुणे खटापटा काही कर तू काही कर फाच्या गुंबाराची बळी बोला काय फाशे घेऊन काय बरोबर केला तो तू फक्त लोकाला सांगा करता तू भरायला लोका सांगे ब्रह्मज्ञानानं आपण कोरडे पाशा कीर्तन म्हणजे लोक ऐकायचे लोक बी असे आहे ना कोणी मनगट धरायची ताकद नाही राहील लोकांची बुवा म्हणला बैलगाव म्हणला ते हात म्हणते यायला कुठं टकुऱ्यात नारदाची गादी यायच्या टकुऱ्यात नारदाची गादी असती तर उदाहरणाचं सांगितलं असतं ना चला हरे प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय मग आता किती का गुचू गुचू संत आहे ना धरले नाही का मग झाला का उद्धार संतांना सत्कर्माचे गप्पा मारा का माझ्या सांगा चरित्रांना चाल माझ्या सांगा इकडे चाल माझ्या सांगा तिकडे चाल टांगापट्टी घोडे भरा अलकनंदात गेलो का त्याला लई चांगलं मरण आलं तिकडे किती का घोडे घेऊन चालले का वर ते बी का अलकनंदात चालले त्याला का विमान आले का नाही आला एखादा जर वारीत नेलं का ते लई पुण्यवान होत वारीत नेलंय वारीत किती का गाड कुत्रे मरून राहिले कुठला ताळा कुठं लावून चालन का कुठला ताळा कुठं लावून चालत नाही उच्चाल जीवन लावले टाळूला कीर्तना म्हणजे काय तमाशा आहे का जर आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर संतांनी बरं संतालाच का सांगितलं हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतालाच का सांगितलं दुसऱ्याला कोण नाही सांगितलंय शास्त्राला देव कळत नाही शास्त्र म्हणजे काही जेवायच्या पत्रवाळ्या नाही शास्त्रामध्ये देव कसा आहे एवढं फक्त तो काय साक्षी पुरावा आहे शास्त्र म्हणजे देव नाही देव कसा आहे त्याचा पुरावा आहे तो शास्त्र परब्रह्म राम ज्या रामाची आता आपण उत्सव साजरा करतोय ज्या हनुमंतरायाची जयंती साजरी करतोय बरोबर आहे ना मग रामानं सुद्धा गुरु केले की नाही बरोबर आहे का रामानं गुरु केले की नाही रामाचे गुरु वशिष्ठ कृष्णाचे गुरु सांदीपानी बरोबर आहे ना मग ते एवढे मोठे जगद्गुरु असताना गुरु केले आमचं काय चाललंय आम्ही बी केले हे काय गाळ्यात माळी नाही ना तसं संतांचं वर्म जीवनात यावं लागतं ऐशी वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोली जोपर्यंत वर्म आत जात नाही ना तोपर्यंत देहाचा विसर पडत नाही जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही विठाल त्यामुळे
संत जीवनामध्ये आले आणि संतांकडून ती गोष्ट मिळाली रे मिळाली, ती गोष्ट हाताने करायची नाही, ती गोष्ट पायाने करायची नाही, वैखरी सुद्धा तिथं चालत नाही. इतकं सोपं साधन का म्हणे सोपे, पण पुढची गोष्ट लय अवघड आहे. शहाणाचं धनी 150 आना चालतच नाही आणि 150 आने होऊन बसले. शहाणा लागतो शहाणा. जाण तेन गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे. अरे 14 वर्षाचं लेकरू त्याला अजून मिसळून फुटेल नाही हे सांगून राहिलं. आमच्या ढवळ्या केसाला काळी मेहंदी लावायची पाळी आली, टकुरी ते उतराना. सारा पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ, भागवत पाठ, 4 वेद 6 शास्त्र सारं पाठ आहे, पण आसारचा पाठ. असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल, तसं नाही झालं म्हणजे तोंड वासूनच जाईल. जर वर्म आलं त्याचा परिणाम काय होतो? अभंगाचं दुसरं चरण. तेरे साधाती साधना, तेरे साधाती साधना, तेरे साधाती साधना, तेरे साधाती साधना, साधना, तुम्ही आम्ही जे घेतो ना तर ते नाव देहाचं घेतो. इकडं देहाचा बात करायचं सांगितला परमार्थामध्ये. जोवरी नाही निरसला देह तोवरी अवघे संसारी. बरोबर. मग देहाचा निरस कशाला होईल? देहाचा विसर कशाला पडन? एंडो सल्फान पिल्यावर देहाचा विसर. देहाचा विसर पडायचं वर्म नाम. बघा, येणे साधती साधन. कोणतं साधन आहे? जन्म आणि मरणाचं जे साधन आहे ना त्याचा बाद करायचा आहे आपल्याला. काहीच नाही करायचं. जन्म आणि मरणाची एकदा वाट लावली रे लावली, आता नाही येणे जाणे. नाम काय आहे? साधन आहे. आम्ही आता मोटरसायकलवर आलो की नाही, मग कीर्तनाच्या जागेवर आणली मोटरसायकल. मोटरसायकल काय झाली? साधन झालं. तिकडे लावून दिली की नाही? साध्य काय आहे? कीर्तन. तसं नाम साधन आहे, साध्य भगवंते. ज्ञा नामाची साधना करता 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 देहाचा विसर पडतो आणि जसा चित्ताचा कटले आटू घेत वाचा पांगुळली जथीच्या तेत अपाद कुंचित रोमांचाले अर्धवनमलित डोळे वर्षताती आनंद जळे आतुलिया सुकर्मेचे निबळे शरीर बाहेर कापे. ज्ञानोबराय सांगता 9व्या अध्यायामध्ये, तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका दे. साधन ते आहे. येणे साधती साधन तुटती भवाचे बंधन. भव म्हणजे घर बांधायचं, शेती घ्यायची, कांदे लावायची. आपल्याकडे पाणी नाही, शेजाऱ्याकडे जायचं. आपल्याकडे नाही, पण साडूकडे चांगली 4ची मोटर चालती 4 इंची, तिकडे जाऊन लावायची. याला काय म्हणतात? भाऊ.
संसार कोणाचा पूर्ण झाला का? आजा गेला पंजा गेला बाप मचना नेला, अरे देखले ना तू पण तू तोही तैसा झाला. कोणाचा संसार झाला का? अरे 14 चौकड्या पण लंकापतीचा संसार नाही झाला आपला होईल का? संसार कधीच कोणाचा पूर्ण नाही झाला माय बाप, फक्त संताला सोडून. संतांनी परिपूर्ण संसार केला. संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य परमार्थ केला त्यांनी. आम्ही काय करू राहिलो? परमार्थाचा संसार करू राहिलो का संसाराचा परमार्थ करू राहिलो? तुम्हाला कळालं का? पण आम्ही परमार्थाचा संसार उभा केला. वरी नामे भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे. मन मुक्ताईला बेकार. मुक्ताई सांगते घर बांधाल डोगारी, विषा हिंडे दारोदारी. मला मंदिर बांधायचं द्या पैसे, मला गाडी घ्यायची द्या पैसे. अरे आमच्या संतांनी हे केलं काय? अरे प्रत्येक देहाचं मंदिर साधू संतांना उभं केलं, ते सोडून दिलं आणि नको ते धंदे. आता हे इटा मातीचं पडलं तर आप मरे तर मरे, यजमान गुले के मरे. नाही ना माय बाप. म्हणून जीवनामध्ये चांगल्या संताला शरण गेलं ना, आणि ते वर्म जीवनात यावं लागतं. वर्म जीवनात आलं रे आलं, वर्म येऊन काही फायदा नाही बरं का. ही जर अगरबत्ती तर किती बी अगरबत्तीचा वास यावा का इजल्यावर येतो का? कसा येईल? वर्म येऊन बी त्याला नांदावा लागत आहे. देहाचा विसर पडेपर्यंत करावा लागत आहे. त्यावेळेस त्या अंगामध्ये कुठेतरी बांधल्या जात आहे. उगाच जर सग धुलून जमत नाही त्याला. अंगात आला ताप तर देव मा बाप, फटणे लगी तर भजणे लगे. नाही 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 नाही. आमच्या संतांनी अंग संग केला देहाचा विसर पडेपर्यंत. काही 80 दशा येईन माझे अंगात, चित्त पांडुरंगा झुरत असे. न म्हणे देव माझा ऐसा, न म्हणे देव माझा ऐसा, न म्हणे देव माझा ऐसा, देव माझा ऐसा. न म्हणे देव माझा ऐसा, न म्हणे देव माझा ऐसा. मग भरवसा करेल, मग भरवसा करेल. न म्हणे देव माझा ऐसा, न म्हणे देव माझा ऐसा, देव माझा ऐसा, न म्हणे देव माझा ऐसा. न म्हणे देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. पण त्याच्यावर तर लय बाबा घंटा घंटा आरशा पुढे चाललंय माणसाचा नाचता पाटता. तेच नाक राहत, तेच तोंड राहत. हप्ते मी खिली नखरी काय आज जमारा गेला लावता लावता. कंपन्यावाले इतके कोट्यावधी कमवून घेतले, आज कोणी खिली निखरी नजर येईना. आणि द्याला इतकं लाड करतो माणूस. देवे दिला देह भजना गोमटा, पण त्याच्यावर इतकं प्रेम करतो. दिले आहे जीवन सुंदर म्हणून द्यावे लागे, गोंधळतो माणूस तेव्हा येते अश्रू वेगे. ज्याचा आहे तो निघले. साडू कुंबईला आणले, कांद्याचं रान तयार करायला इथं ठेवून घ्यायचे काय ते द्यावं लागत का नाही? मग द्यायच्या टायमाला कोण रोग येतो नाही का? असंच आहे. तुम्ही आम्ही नको त्या गोष्टीला आपलं म्हणत बसलो आणि त्याच्यामुळं फजिती झाली. हो, येणे साधती साधन, तुटते भवाचे बंधन. म्हणून काय करा? अभंगाच्या 3ऱ्या चरणात नाथबाबा सांगतात, संत विना प्राप्ती नाही, संत विना प्राप्ती नाही, संत विना प्राप्ती नाही, संत विना
जाते नाही संता बिना जाते नाही जना ऐसे वेदा देवी बाई ऐसे वेदा देवी बाई ऐसे वेदा देवी बाई ऐसे वेदा देवी संता विना प्राप्ती नाही. जीवनामध्ये ओरिजिनल संत या. संताला त्या गोष्टीची अनुभूती असावा नाही. संत कोणाला म्हणायचंय? एक टांगी धोत्र घालतो, शेंडी लोक आडा उभा तिरपा तुरपा गण लावितो, त्याला संत म्हणते काय? नाही ना. संताची व्याख्या वेगळी मायबाप. बर तुकोबरायना परमार्थ अनुभवून सांगितला का मना म्हणीत सांगितला का वाचून सांगितला? अनुभवून सांगितला. तुका म्हणे चाकूनी सांगे. काय चाकून सांगे? आमरसाचे काय काय चाकून सांगे? देवाच्या वर्माचं ज्यावेळेस त्यांना मिळालं बाबाजी चैतन्याकडून, बाम डोंगर भंडाऱ्या डोंगरामध्ये जाऊन या नामाची साधना केली आणि त्यांना ज्यावेळेस मूर्तिमंत देवाचा अनुभव आला त्यावेळेस त्यांनी या अभंग लिहून ठेवले 5,500. आम्हाला किती अनुभव इथं सांगणाऱ्याला? मग तो अनुभव सांगू राहिला का वाचून सांगू राहिला? नाही ना. अनुभव नाही पोटी पोटी, अनुभव नाही पोटी, त्याच्या ऐकू नये गोष्टी. तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगू का? असे जे मुस्कड सुद्धा पाहू नका. तुकाराम महाराज सांगतात, ज्याशी विठ्ठल नाही धावा त्याचा संग न करावा. नाही 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 नाही, ज्याला देवच माहित नाही त्याला काय देव कळणार? मायबाप आयशियाची करिता सेवा काय होय सुख जीवा. आशाला किती जरी पिशा वाहिल्या ना, नाही 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 नाही, उद्धार होऊ शकत नाही. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तया जवळ असेल त्याच्या जवळ देवे आणि त्याचं दर्शन घेतलेला पाप जात्या आणि आशेचे दर्शन घेतलेला बोखंडी बसात्या. काय सांगायचं समाजाला? उद्धाराचं सांगायचं सोडून दिलं आणि सत्कर्माचा सांगायचा धंदा लावला, म्हणून जीवाचा उद्धार होत नाही. तुम्ही आम्ही आपले सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे, समाज सोन्याहून पिवळा आहे पण सांगणारे धडाचे नाही. सांगणाऱ्यानं बाजार मांडलाय. सांगणाऱ्याला आई माझी बाप माझा, बाकी त्याची कोणाची नको. त्या गोष्टी सांगत काही फायदा नाही ना. तुकोबरायला सांगतानाच आलं की तुकोबरायनं उद्धारातच सांगितलं ना, तर दुसरं काही सांगितलं इथं. म्हणून जीवनामध्ये संताची गरज आहे माय बाप. संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. तुम्ही आम्ही आकार पाहतो, तुम्ही आम्ही नट्टा पट्टा पाहतो. वा वा वा, बाहर से तो बहुत बनी अंदर से राम जानी. बाहेरून तर लय नट्टा पट्टा चाललाय, जवळ आला का वरखंडा भेटला का मग कळत आहे. जोपर्यंत वरखंड काही काही वरखंड्याची सवय झाली आता. हा, मी एका ठिकाणी गेलो, संत भोजन होत. एका जणांना कार्यक्रम घेतला आणि संत भोजन दुसऱ्याकडे होत. आता जेवायला गेलो ना, बापा 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 अख्ख्या गल्लीत रांगोळ्या. मी आता ते फुलं आथरेल. अरे काय म्हणावं आता, त्या फुलायचं लई पाप असेल. मग ते मी ती रांगोळीच्या बाजूला निघून गेलो. चालले ते मी, बाबा हे सारं तुमच्या करता केलं आणि तुम्ही खुशाल टिकून आली. म्हणलं ते ज्याला लागत त्याला द्यावा, आमच्या सारख्याला त्याची गरज नाही. आम्हाला घरी आता बोलू का,
बायका विचारी ना आम्हाला तुम्ही तुकडे खात्या का तिकडे तर कशी राहत्या सारखीवाले विचारित नाही बाबा जेवले का नाही म्हणून काही काही ठिकाणी कठारे बाबा नाही आज विचारायची गरजच नाही तुम्हाला आज एकादशी ना हा तर बरं का आता मी गेलो बसाला पाठ जेवाला चौरंग चार चौकडून समाया लावेल आबा बाबा 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 म्हणलं माय बापानं कधीच पाहिलं नाही साधू संतांचे तुकड्या करता मौती झाले या जगामध्ये बरं का ज्ञानोबा राहायला कोणा जर मागितला असेल ना तुकडा नाही दिला बरं का पालथ्याने शिवायच्या लोकांना हो तुम्हाला एक सत्य बोलून जातो तुम्हाला राग येऊ द्या काही हरकत नाही आला तर आला राग यायला काय पैसे लागत का लई कोट जन्माचं पाप असेल ना तर बुवा जीवनात येते आणि कोट जन्माचं पुण्य असेल ना संत तुमच्या जीवनात येतील बर का बरं बसलो आता माझ्या समिती सगळी गायना त्याची तापाच होता ती माझ्या सगळं आच्छरदानी मच्छरदानी दापात मानदास काय मी मला वाटलं मी निवडूनच आलो काय माझ्या संग होती ना सारी त्याची मधी आणि मी चाललो गेलो तिथं बसलो मी त्यांना म्हणलं बाबा ही सारं काढा तर मी तुमच्याकडे 2 घास खाईन नाही तर मला ही अजिबात चालत नाही ज्याला लागतं ना याच्यापेक्षा 50 पट त्याला करा डीजे लावा 2-4 लाख रुपये मातीत घाला ते करा पण मला नाही जमत काय तुझी बाकीची अशी चिंडून झाले आले बाबा जर यंगरट दिसतं का म्हणे आपलं बी पोटावर पाणी येतं काय का म्हणे तुम्ही 6 किलो तूप खाल्लं बाबा 6 किलो तूप 7 दिवसात कथा करा ना किती गावरान ते बी जर्सीचं नाही गावरान जाऊ दे आपल्याला काही घेणं नाही मग मी आपलं साधं घेतलं जेवण वगैरे केलं त्यांनी पुन्हा वटकन मला फक्त एकदाच लावलं होतं वटकन आता उशाला वटकन लावतीन जातात काय चाललंय जगामध्ये परमार्थ कुठं चालला आपण कधी विचार केला का तुकोबरायचं एक प्रमाण आहे शिष्याची न घे सेवा मानी देवा समान तयाचा फळे उपदेश अनेक दोष उपराठी अरे समाज इतका चांगला आहे सोन्याहून तुकडा 2 घास तुकडे देऊ राहिला ना तेवढे उपकार समजा हा ज्ञानोबा तुकोबरायला तुकड्या करता मौती झाल्या बरं का कोणी विचारलं नाही त्याला आणि तुम्हाला आम्हाला इतकं सगळं टेचित असताना सुद्धा आम्ही वर्म सांगत नाही जाऊ द्या यथामती यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही जीवनामध्ये संताला खूप महत्व आहे जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये संताला तुमच्या मोठेपणाची घेणं नाही संताला तुमच्या तुकड्याशी घेणं नाही संताला तुमच्या फुलहाराची घेणं नाही संताला तुमच्या परिस्थितीची घेणं नाही तुम्ही झोपडीत राहता का माडीत राहता हे संत कधीच पाहत नसतात फक्त संत पाहत असतात त्याच्यामध्ये आत्माराम आहे ना त्या आत्मारामाची ओळख त्याला करून देणं हेची आमा करणे काम बीज वाढवावे नाम 90% महाराज लोकांना नाम माहित नाही नावालाच नाम म्हणतात आम्ही नाही ना नाव आकाराला ठेवल्या जातं नाव आकाराला ठेवलं जातं नाव अक्षरात मोडत नाम अक्षरात मोडत नाही नाव देहाला ठेवल्या जातं आणि इथं देहाला काडी लावा लागते दिली तिळांजोळी माहिती ना कळू नाही का डोक्यात उतरू नाही का तरी नाही कळत आणि रोज म्हणायचं गगनावणी वाढ काय गाजर गगनावणी वाढ 4 लाख तरी मंत्र आहे का राम गगनावून वाढ नाहीये कृष्ण गगनावून वाढ नाहीये काय म्हणावा जगाला जाऊ द्या जगाचं बिलय मोठं गठुडे बांधून आणेल जगानं ज्याच्या जीवनात आलं त्यांनी चांगल्या भगवंताला शरण द्या संताला शरण द्या ज्याला मिळालं त्यांनी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा मायबाप काय झालं आमचे सुद्धा ज्यांच्या आमच्याजवळ वर्म आलं नामधारकाजवळ ना ते बी दुनियातच बसलंय एक नामधारक दुसऱ्याकडे गेला का ते याच उखरीत बसत अरे कशाला लोकांच्या दुनियेत आपले का कमी घोड्याखाली किती कमी जाळ आहे ना आपल्या लोकांचं काय जाळ फुकीत बसली याचं त्याचं धुवू नका एवढं आयुष्य नाही तुम्हाला आम्हाला फार बोटावर मोजणे इतकं आयुष्य तुमच्या आमच्या हातामध्ये आणि त्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे नामस्मरणामध्ये वेळ द्या ना नामाकडे लक्ष नाही नामाकडे ध्यान नाही आणि नको ते करत बसण्यात काही मजा नाही म्हणून सर्वांनी प्रेमपूर्वक भगवंताचं स्मरण करू विठोबार कुमाई कुमाई
विठोबाई रखुमाई 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 विठोबाई रखुमाई विठोबाई रखुमाई विठोबाई हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताची ते पायीने साधती साधन तुटते भवाचे बंधन संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देते वाही येणे साधती साधन तुटती भवाचे बंधन. यथा म्हणजे आता अवकाश बोलण्याचा प्रयत्न केला. लाईन जे आता पॉवरफुल आली गणू आता संपायच्या टायमाला. बरोबर आहे, खूप चांगलं झालं. कमीच पाहिजे, लई गर्दी काही कामाची नाही, गर्दी पाहिजे. लई लोक बुचक काही कामाचं नाही. सारा रात पाखडन काही नाही सापडत. ऐकणारे बी तसे पाहिजे, तेव्हा क्वालिटीला महत्व येत आहे का नाही अण्णा? कसं वाटतं तुम्हाला? ऐकणारे सुद्धा घासले ना घासलं ना, घासलं ना तर 100% चकाकते लोक सोनं. पहिले तांब्याचे भांडे राहायचे ना आया, आता फक्त कन्यादानापुरतीच राहिली ती उचलत नाही तिला, ती मुडीत टाकी ती काढून. त्याला लय घासाडा लागायचा, मनगट दुखून जात होतं ना. घासल्यावर मग कसं वाटत होत, बया लई नादर निघलंय. भैया पावडर वा गाय नजर. तर आपल्याही जीवनाला चकाकी मिळाली पाहिजे ना. संसारात दिवा लागा करता सगळं पालतं घालते का नाही? गुजरात पालतं घालत्या, महाराष्ट्र सगळे. आता नवीन आलाय, मला नाही बोलायचं आता, वेळ झाला. जेरशी जन्माला येऊ राहिली, जेरशी. दुसरं काहीच नाही. हो, इतकं पाप वाढलं माऊली समाजामध्ये, भयानक पाप वाढलेलं आहे. पण जर तुम्हाला आम्हाला तरायचं असेल ना, एकची नामी दिला तरली बस. नामाशिवाय पर्याय नाही मायबापांनो. चालता बोलता करता येतं, बसता बसता करता येतं, पळड्या पळड्या करता येतं. मी आता काल एका ठिकाणी होतो, बाबा टाईमच नाही. म्हणलं झोपतच नाही का? टाइम नाही तर झोपला नाही का माणूस? खात नाही का माणूस? सारं करतोय माणूस. जिथल्या तिथं आल्यावर तर जावाच लागत. नको म्हणतो तिथं नको म्हणावा, बस सगळ्या गोष्टी चालू आहे. नामस्मरणच बंद आहे. आता मला सकाळी बँकेत गेलो, आमची ती प्रेमाची माणसं आहे, ती बिचारी कायम कार्यक्रम घेतात, ते काही नामधारक नाही. आणि त्यांनी सांगितलं बाबा, मी म्हटलं जय हरी, हातात हात घ्यायला लागलो. ते आता आज हातात हात घ्यायला चालत नाही. म्हणलं भानगड काय झाली? म्हणजे आमचा मोठा भाऊ वारला. राम राम सुद्धा चालत नाही. गिळाला कडू घास काढायला बरं चालत आहे. तेव्हा लय भारी झालं बा. आज तर 50 घराच्या भाजी होत्या ना, मग कडू घास होता ना तुला. अय ते बरं गिळलं गटा 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 गटा. आमचा राम राम बंदी. कोणी धकलं म्हणजे राम राम बंदी, कुणी आलं म्हणजे देवपूजा बंदी. बरोबर आहे ना? 15 दिवस बुरशीत राहते देव. आमचा राम राम बंदी ना, आमचा राम राम बंदी. अरे काय चाललंय जगामध्ये? भजन्याला न्यायला बरं चालत आहे मड, बरोबर आहे ना? गरुड पुराण ऐकायला बरं चालत आहे, भजन ठेवायला बरं चालत आहे, आणि राम राम घालायलाच रोग येतो. राम नाम सत्य. पुन्हा दुसरं पुढचं वाक्य वेगळं आहे, राम बोलो. आम्हाला नाही म्हणायचं, तुम्ही म्हणा. अशी तर पालत्या नाही भेटचे डोंगर कुटुंब मारतात जीवनात उतरल. मायबाप संत सांगून सांगून मरून गेली. आम्हाला एक दिवस धक्काच आहे. पण सांगणं आमचं काम आहे. पटन नाही पटन, करशान नाही करशान, तो तुमचा भाग आहे. सांगणं आमचं काम आहे. यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. कैलास महाराजांचा लय दिवसाचा आग्रह होता, बाबा एकदा तरी आमच्या एरियामध्ये तुम्ही सेवा द्या. त्या अनुषंगाने आज भगवान परमात्म्याने त्यांची इच्छा पूर्ण केली. येण्याचा योग आला. तुमच्या सर्व संत मायबापाने आयोजक ऐन टाइमवर नियोजन झालं तरी सुंदर झालं. वेळ ना का लेट का व्हायना, पण थेट झालं, याला महत्व आहे ना.
म्हणून त्यांच्या तुम्हाला सुद्धा ज्यांनी हे सगळं आयोजन केलं, आमचे गुरुजी असतील, त्यांच्या सहकारी हे सगळे महात्मे असतील, तुम्ही सर्व वेळेवर उपस्थित झालात, तुम्हाला सुद्धा लाख लाख धन्यवाद देतो. मायबाप बोलताना काही जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर माझ्या बुद्धीचा आज्ञा आणि मला काही तुमच्या संग बांधाला बांध नाही, दुऱ्याला दुरा नाही, मला काही तुम्हाला टाकून बोलायचं नाही, अशातला काही भाग नाही. मी तुम्हाला कमी समजतो असा भाग नाही, कारण माझ्या सद्गुरूनं मला सांगितलेलं आहे, तुका म्हणे सांगू किती याची भगवंताच्या मूर्ती, तुम्ही आमचे भगवंतच आहात. आम्हाला चराचरामध्ये भगवंत अनुभूतीला आमच्या सद्गुरूनं आम्हाला आणून दिला. सेवा काही माझा खानदानी धंदा नाही, सेवा माझ्या आनंदा करता करत असतो. इतका घसा बसला, वाटलं होतं सुरुवात झाली ना, होतं का नाही असं वाटलं होतं, पण चांगला रंग आला. सगळ्यांनी, माता माऊल्यांनी, तुम्ही सगळे इथं उपस्थित झाला, तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. नादबाबा सांगतात, जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची एवढंच मनोरथ डोक्यात ठेवा, नामाकडून सळड्या संसाराची अपेक्षा ठेवू नका. हो, आणि तुमच्या अंतःकरणामध्ये भगवत प्राप्तीची जर इच्छा असेल तर नादबाबा पूर्ण करतात. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. तुमच्या अंतःकरणामध्ये उद्धाराची जर तळमळ असेल तर संत 100% पूर्ण करतील. म्हणून झालेली सेवा हनुमंतरायांच्या चरणी, प्रभू रामचंद्राच्या चरणी समर्पित करतो. आणि सेवेला चाल घ्यायची नाही ना, हा, सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली दादराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली दादराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली दादराज माऊली तुकाराम. जय जय हरे विठ्ठल, जय 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 बोले बोले देवा बोले बोले महाराज